राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची भाजप केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा। उद्योगपती गौतम अदानी यांच्या घरी चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। अजित पवारांसोबत जायचं की थेट भाजपसोबत युती करावी, यावरून दोन मतप्रवाह। दिल्लीत सुरू असलेल्या घडामोडी पाहता कुछ तो गडबड है, वडेट्टीवार यांचं वक्तव्य। तर दिल्लीमध्ये अदानींकडे भेटीगाठी नाहीत, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांची सारवासारव। महानगरपालिका निवडणुका स्वबळावरती लढण्याचे खासदार राऊत यांचे संकेत। महाविकास आघाडीच्या सोबत लढण्याची अजून तरी चर्चा नाही, राऊतांचं वक्तव्य। तर राऊत निराशेपोटी एकला चलो रे बोलत असावे, वडेट्टीवारांचा टोला। एक देश एक निवडणूक मंजूर करणारे साध्या महानगरपालिका निवडणुकाही घेऊ शकत नाही, संजय राऊत यांचा घणाघात। 2029 पर्यंत मोदी पंतप्रधान असतील, याविषयी सुद्धा शंका व्यक्त। विधानसभेच्या गटनेता निवडीसाठी काँग्रेसची प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीमध्ये 17 डिसेंबरला बैठक। गटनेते पदासाठी पटोले आणि वडेट्टीवारांचं नाव आघाडीवर। तेलुगू सुपरस्टार अल्लू अर्जुनला अटक। पुष्पा 2 या सिनेमाच्या शोच्या वेळी हैदराबादमधील थिएटरमध्ये चेंगराचेंगरीचं प्रकरण। परभणीमधील घटनेच्या निषेधार्थ मुंबई, जालना आणि धाराशिवमध्ये रास्ता रोको। आरपीआय आणि आंबेडकरी संघटनांकडून आंदोलनाची हाक। बीएमसी जिंकण्याचा एकनाथ शिंदे यांचा निर्धार, कामाला लागा। शिंदेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश, प्रत्येक वॉर्डमध्ये फिरून घेणार कामाचा आढावा। महायुती धर्म पाळण्याचा दिला सल्ला। मुंबईमध्ये आजपासून जागतिक हिंदू आर्थिक परिषदेचं आयोजन। मुख्यमंत्री आणि फडणवीसांसह 3 राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची उपस्थिती। 3 दिवसांच्या परिषदेमध्ये शाश्वत विकासाची चर्चा अपेक्षित। भारतीय रिझर्व्ह बँकेला उडवून देण्याच्या धमकीनं खळबळ। रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावरती रशियन भाषेमध्ये धमकीचा मेल। अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल। अरुण गवळीचा फर्लो नाकारल्याचं कारण स्पष्ट करा, हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश। गवळीच्या याचिकेवरती सरकारला 7 दिवसांची मुदत। फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून सरकारवरती मुंबई हायकोर्टाचे कठोर ताशेरे। तुम्हाला जमत नसेल तर कायदा लोकांच्याच हातात द्या। सुनावणीच्या दरम्यान कोर्टाचा संताप। बेस्ट प्रशासन घेणार ड्रायव्हरची ब्रीथ अॅनालायझर टेस्ट। कुर्ल्यामधील अपघातानंतर प्रशासन अलर्टवर, महाव्यवस्थापकांचे कंत्राटदारांना निर्देश। भारताला तब्बल 12 वर्षांनी गवसला बुद्धिबळाचा नवा राजा। डी गुकेश याची विश्व बुद्धिबळ फायनलमध्ये डिंग लिरेनवरती मात। 7.5 गुणांसह विश्व विजेतेपदाला गवसणी। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून प्रयागराज परिसराची पाहणी। मोदींच्या हस्ते 6,670 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या विकास कामांचं उद्घाटन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।